जाऊया पुढच्या बातम्यांकडे। 10वी आणि 12वीची परीक्षा म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारी अशी परीक्षा। त्यामुळे विद्यार्थी आणि पालक सुद्धा वर्षभर या परीक्षेची तयारी करत असतात। मात्र या परीक्षेकडे वेगळ्या नजरेने पाहणारी काही मुलं असतात, असे नमुने औरंगाबाद विभागामध्ये सापडलेले आहेत। परीक्षेत उत्तर सोडून कोण काय लिहिल ना याचा काहीच नेम नाही। आम्ही असं का म्हणतोय? अहो, बोर्डाच्या औरंगाबाद विभागात असे काही महाभाग आहेत की ज्यांनी उत्तर लिहायचं सोडून प्रेयसीचं चित्र काढून चक्क प्रेमपत्र लिहिलंय। आय लव्ह यू तर पेपरभर दिसतंय। कुठे हिंदी सिनेमाची गाणीच खरडली आहेत। एवढं झाल्यावर उत्तर पत्रिकेत काहीच न लिहिल्याची जाणीव झाल्यानंतर सरते शेवटी देवा मला पास कर अशी विनवणीही करायला हे बोरू बहादर विसरलेले नाहीत। काही नमुन्यांनी तर निर्लज्जपणे पेपर तपासणाऱ्यांना मोबाईल नंबर देऊन कृपया संपर्क साधावा अशी तळटीपही टाकली आहे। औरंगाबाद विभागात अशी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 300हून अधिक प्रकरणं समोर आली आहेत। त्या 10वीच्या पेपरमध्ये 140च्या वर तर 12वीत 150च्या वर मुलांनी असा प्रताप केलाय। नाव लिहिणं, खुणा करणं, देवा मला पास कर यासारखी विधानं करणं, स्वतःचा मोबाईल नंबर लिहिणं किंवा जे तपासणारे असतात त्यांना मला पास करा किंवा शाप वगैरे देणं यासारख्या बऱ्याच घटना आढळून आलेल्या आहेत। खरं तर बोर्डाच्या नियमावलीत विद्यार्थ्यांनी आक्षेपार्ह काहीही लिहू नये असा स्पष्ट उल्लेख असतो। मात्र असा प्रताप पाहिल्यानंतर विद्यार्थी बोर्डाचे नियम किती गांभीर्याने घेतात ते दिसतं। या बहादर विद्यार्थ्यांना आता 1 वर्ष परीक्षाच देता येणार नाहीये। विभागीय मंडळानं जाहीर केलेल्या शिक्षा सूचीनुसार अशा प्रत्येक केसमध्ये त्या विद्यार्थ्याची त्या वर्षाची संपूर्ण संपादनूक रद्द होते आणि पुढील 1 वर्ष त्या विद्यार्थ्याला परीक्षेपासून वंचित ठेवण्यात येतं, त्याला प्रतिबंध करण्यात येतो। दरम्यान विद्यार्थ्यांनी ही चूक केली असली तरी त्यांना वर्षभरासाठी घरी बसवणं निश्चितच अन्यायकारक असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करतायत। उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका यांच्यावर कोणत्याही प्रकारचं अन्य लिखाण करू नका। प्रश्नपत्रिकेवर लिखाण करणं हा सुद्धा कॉपीचाच प्रकार आहे आणि उत्तरपत्रिकेवर ज्या ठिकाणी आपल्याला लिखाणाची सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच ठिकाणी लिखाण करा। एकीकडे राज्याचे शिक्षण मंत्री तावडे मुलांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे काही चुकांसाठी मुलांवर परीक्षा देण्यावरच बंदी घातली जाते। अशा मुलांना आणखीन एक संधी मिळावी इतकीच काय ती अपेक्षा। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।